त्यासाठी आहे तर एकतर दिव्यांगत्व म्हणजे जन्माला येऊच नाही त्याच्यासाठी कशा पद्धतीनं एक नियोजन करता येईल, आलेलं दिव्यांगत्व हे कमी कसं करता येईल आणि मग जे दिव्यांगत्व जातच नाही आहे त्याचं एक पुनर्वसन सर्वसमावेशक असलं पाहिजे। एज्युकेशन, क्रीडा, आरोग्य आणि उद्योग, रोजगार या 4 गोष्टीवर आम्ही आज चिंतन मंथन करतो आहे। दिवसभराची कार्यशाळा आहे, मी दिवसभर इथे उपस्थित आहे आणि या कार्यशाळेनंतर जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं का आजच्याच काही GR निघणं गरजेचं आहे, धोरण पण ठरणं गरजेचं आहे आणि त्याला अंतिम स्वरूप आपण आजच देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि निश्चितच ते जर आपण निर्माण करू शकलो हे सगळं तर एक चांगलं धोरण देशपातळीवर या राज्याचं समोर जाईल आणि दिव्यांगाच्या जीवनावर कुठेतरी प्रभावशाली कसं ठरता येईल, त्यांचं जीवन कसं प्रभावशाली करता येईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे।